श्रीमच्चक्रधरान्द्रिपङ्कजरता संवेत्कला स्वादिता प्रेमामोद सुसार नित्यनिरता स्वानन्दल्लादिता चिद्ब्रह्मादिफलोगपुष्पयनिता नन्दादिसारोदिता सद्धर्मोक्तिसुरञ्जिता मधुकरा श्रीनागदेवा नमो सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की। दृष्टांत आहे लेंकुरवाडी मातेचा। लापणिक आहे तेची स्मरण आरतीपूर्वक केल्या सकाळी ओकटे फेडोनी गोमटे करती जैसा लेंकुरवाडी मातेचा। तेची स्मरण आरतीपूर्वक केल्या। परमेश्वराचं स्मरण आरतीपूर्वक म्हणजे दुःखपूर्वक जर केलं तर सकाळी ओकटे परमेश्वर काय करतात त्याचे फेडतात आणि गोमटे करतात कशास्तव जैसा लेंकुरवाडी मातेचा। लेंकुरवाडी मातेचा दृष्टांत कसा आहे म्हणून ते सांगतात। कौनी एक लेंकुरवाडी माता अशी चिमटा तो का बाहेर पत्रात आहे। कौनी एक लेंकुरवाडी माता असे ते कायशेनं बुजावी। कौन लेकर कायशेनं कोणता मुलगा कशाने बुजवते कोणता मुलगा कशाने समाधान करते। कायशेनं ही एक जो असतो तो कायशेने बुजवणं, एक त्यांचा जो पोरगा असतो तो कशानेच बुजवत नाही। त्याशी त्याची कळ व्हावी, त्याला फक्त त्या आईची कळ लागते। ते म्हणे लाहे झडती निघे, ते काही व्यापार करायला जाते तर तिच्यासोबत निघतो। ते देखे तो पाठी लागे, तिला पाहिलं की लगेच पाठी लागतो, पाठीमागं लागतो। न देखे जर तिला नाही पाहिलं तर लोळण घेतो। मग शेजा सायल्या म्हणजे सोबतच्या शेजारीनी त्या म्हणतात, मैत्रिणी त्या म्हणतात, काय म्हणतात, शेजा सायल्या असती त्या ते बुजाऊ रिगती, जाऊ द्या बुवा ते आई बाहेर गेली आहे म्हणून त्या मुलाला त्या काय करतात सांभाळायचा प्रयत्न करतात, सांभाळतात। तेव्हा तो म्हणे हे कवनाचेही बुजवेना। त्या काय म्हणतात, अरे याला फक्त आईचीच गरज आहे, हा कोणाचा नाही समाधान होत नाही। मग म्हणे सारोनी झळती, व्यापार करून पटकन येते। पाटावयाचे पालवेनी आपले मुलाचे लाल शेंबूड पुसते, कडीवर घेते, स्तनपान देते। तैसा कौनी एक अंतर्यागी दाखवला, कौनी एक बैरागी दाखवला, कौनी एक शास्त्रे दाखवला, कौनी एक प्रसादानी दाखव। म्हणजे काही वेगवेगळे पुरुष आहे, वेगवेगळ्या याच्याने काय झालेले आहे झाकवलेले आहेत। आर्त तो कायशेनं न झाकवे, आर्तवंत जो पुरुष आहे तो कशानेच झाकवत नाही। ईश्वरीचे मोहे करून परमेश्वर अयोग्यता अदक्षता नाचतात, प्रेम देतात, प्राप्ती करतात त्या जीवाला। हा दृष्टांत गोसावी भट्टाप्रती बेलोपुरी जाप्या उपरी निरोपला। भट्टवासाला बेलोपूरला, महादाईसाला भट्टवासाला बेलोपूरला निरोपलेला आहे। लीळा आहे उत्तरार्ध 608 स्मरण करणी जाप्य करणी महादाईसा अनुज्ञा। स्वामींना उत्तर दिशेला जायचं आहे। आता स्वामी राहणारच नाही। महादाई सांगते जिजी तुम्ही उत्तर दिशेला जाणार, परंतु तुम्ही न जावं अशी आमची इच्छा आहे। त्याच्यासाठी आम्ही काय उपाय करावाचा, तुम्ही न जावं असं आम्हाला वाटतं, त्याच्याविषयी आम्ही काय करायचं। स्वामी म्हणतात बाई 3 अटी आहे आमच्या। 3 अटीमध्ये एक अटी तुम्ही कोणतीही पूर्ण केली तर आम्ही उत्तर दिशेला जाणं रद्द करू। कोणत्या 3 अटी? एक सांगितली की माईम भट्टाला बोलून आणा। माईम भट्ट या ठिकाणी आल्यानंतर मी त्याला गीता वाखानेल। पहा गीतेचं किती महत्त्व आहे, भगवद्गीता किती सुंदर आहे। त्या गीते वाखानेल तर जाणं रद्द होईल। दुसरी अट राजा बोलवेल तर जाणं कॅन्सल होईल। तिसरी अट
जर तुम्ही 1 लाख जाप्य केलं तर माझी प्रवृत्ती भंगेल, लक्ष जाप्य कराल तर ही प्रवृत्ती भंगेल. आता महादाईचाने विचार केला. 3 अटीमध्ये पहिल्या 2 अटी तर कठीण होत्या. माईम भट्टाला बोलवायला जाणं, तो येईन मग गीता वाखेने. दुसरा राजा तर काही येणारच नाही, काय राजा किंवा बोलवणारच नाही. तिसरी अट सोपी आहे, म्हणे जिजे आम्ही स्मरण करू. करा म्हणे. किती करायचं? लक्ष. 1 लक्ष स्मरण करा, आम्ही जाणं कॅन्सल करू. तेव्हा स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केला लेंकुरवाडी मातेचा. कोणती कैशाने बुजते, कोणतं कशाने बुजते, पण एक कैशेने बुजवेना. तेव्हा महादाईचा म्हणते जी स्मरण करायचं तर कोणत्या नामाने करायचं? स्वामींनी सांगितलं पांड्या स्वप्नी नाम स्वीकार कर. पांड्याला जे स्वप्नामध्ये नाम स्वीकार केलं त्या नामाने स्मरण करा. ठीक आहे म्हणे, आम्ही करू स्मरण. परंतु ते त्यांच्याकडून झालं नाही. स्वामींनी तेव्हा सांगितलं मूर्ती स्मरण ते वस्तुस्मरण होय आणि नामस्मरण होय, आणि नामस्मरण ते वस्तुस्मरण होय. अशा प्रकारचं सूत्र स्वामी चक्रांनी त्या महादाईशाला निरूपण केलं. परंतु ती तिसरी अटही स्वामींची त्यांच्याकडून पूर्ण झाली नाही. स्वामी निघून गेले. अर्थ अन्वय देमती दानी असे पर जीवास आरती व्हावी. कशास्तव? लेंकरवाडीच्या मातेच्या दृष्टांत निरंतर परमेश्वराच्या आरती करावी. कशास्तव? लेंकुरवाडी मातेचे दृष्टांत. या दृष्टांतामध्ये 2 पुरुष सांगितले, एक विलक्षण भजनीय, एक वस्तू भजनीय. मग वेगवेगळे, कोणाला स्थानाची अर्थ, कोणाला प्रसादाची, कोणाला वासनिकाची, कोणाला शास्त्राची, कोणाला स्मरणाचे अर्थ, कोणाला दृष्टपर पदार्थाचे अर्थ, कोणाला अदृष्टपर पदार्थाचे अर्थ, हे दृष्टांती जाणावी. अशा प्रकारचं स्वामींनी सांगितलं. कौनी एक लेंकुरवाडी माता असे म्हणजे उभयदृश्या व्यसनभूत अवतार. लेंकुरवाडी माता म्हणजे उभयदृश्या व्यसनभूत अवतार. तो कौनी काही लेंकरू काहीशेनं बुजावी म्हणजे विलक्षण भजनिया किंवा अर्थभजनिया. कोणाला दृष्टपर पदार्थ देऊन जैसे कनाशीचा ब्राह्मण. कौनी लेंकरू काहीशेनं बुजावी, काहीला अदृष्टपर देऊन बुजवतो. एक ते विलक्षण भजनिया तथा वस्तू भजनिया, त्या शीतेची कडच व्हावी म्हणजे परमेश्वराचं सन्निधानच पाहिजे. म्हणून लाहे झळती, म्हणून उद्धरणाच्या व्यापाऱ्या परमेश्वर बाहेर करता तो देखे पाठी लागे धावे. महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत सोबत येतो. जैसे आचार्य न देखे तेथची लोडणी घे. आचार्यांची विस्तृत अवस्था प्राप्त झाली. मग शेजा साईल्या तिया स्थानी अवदृश्य अवतार. साईल्या म्हणजे मैत्रिणी, परदृश्य अवतार. न बुजावे म्हणजे त्या समजायला जातात. महादाईसा म्हणते तुझं श्री प्रभूशी निरवले. महादाईसा त्या नागदेवाला म्हणते अरे बानखेडीला तुला श्री प्रभूला निरवला आहे. तेव्हा तो म्हणतो मी नेने तो अवतार, तो देव नाही माझा, श्रीप्रभू नाही. म्हणून सारुनी उद्धरण व्यापार सांडून परमेश्वर. पाटावे म्हणजे कृपाशक्तीचे योगी. लाळ म्हणजे अयोग्यता. शेंबोळ म्हणजे अदक्षता. नासोनी कडिये घेऊन खांद्यावर घेऊन स्तनपान दे म्हणजे प्रेम देतात. अशा त्या वस्तू भजनियाला आणि विलक्षण अवताराच्या भजनियाला अशा प्रकारचा विलक्षण अवतार. विलक्षण अवतार म्हणजे उभयदृश्य अवतार आहे, परंतु तो एखाद्या देहामध्ये घुसला. जसा हंस अवतार आहे का नाही. हंस अवतार कृतयुगात झाला. हंसाच्या देहामध्ये परमेश्वराने उभयदृश्याने अवतार धारण केला आणि तो हंस त्या सनक सनकादिकाला बोलायला लागला. हंस कधी बोलतो का? पण तो बोलायला लागला. ते ज्ञान त्यांना झालं त्या अवतारापासून. त्या अशा विलक्षण अवताराच्या ठिकाणी ज्याला भजन घडलं त्याला काय म्हणतात? विलक्षण भजन. आणि त्याला प्रेमच होतं. तो ईश्वराशिवाय राहू शकत नाही. पुढे दृष्टांत निद्रिस्त क्षीरपानाचा. पुढचा दृष्टांत आहे निद्रिस्त क्षीरपानाचा. लापणी काय? झाले गोमटे जीव कोमळ ज्ञानी नेणे. झालं जे गोमटं आहे ते शाब्द ज्ञानामध्ये कळत नाही. सत्ता ज्ञानी जाणतो
कशास्त जैसा निद्रिस्त क्षीरपानाचा. आता निद्रिस्त क्षीरपानाचा याचा दृष्टांत वाचणार आहे. कौनी एक माता असे, माता तर समजते ना, मागची बी माता आली, आता ही बी माता चालू आहे. 13 मातापैकी एक माता आता संपत आली आणि दृष्टांत बी आपण जवळजवळ उत्तरार्धाच्या उंबरवट्यावर आहेत. कौनी एक माता असे तियेचे लेंकुरवी निजिले असे, त्या ते उठवेनी दुधा तुपाची वाटी लावी तोंडी लावी. दुधा तुपाची वाटी काय करते, भुकेल्यामध्ये झोपीमध्येच त्याला भूक लागली त्याला खाऊ घालते. त्या ते उठवून दुधा तुपाची वाटी तोंडी लावे, मागवते तैशी. त्याला झोपीत जीवन घेतो पण कळत नाही की आपण जेवण केलं, तूप तेल तूप खाल्लं, काहीतरी दूध तूप खाल्लं. मागवते तैसाची निजला, उद्याची उठी, सकाळी उठतो. पालवा पिळा दे, आईच्या पदराला असा पीड मारतो आणि काय म्हणतो, रात्री मी जेवला नाही, रात्री मी काही जेवला नाही, भुकेलाच होता मी, रात्री तसाच झोपलो, मी भुकेलाच होतं, मग भूक लागली, आता मला काय लागलं, भूक लागली म्हणून वाढ. तिये सरसे आत गे बाहेर निघे, तिच्या पदर धरतो, आतमध्ये जातो, बाहेर येतो. पाजिले दूध तूपने, झोपीत त्याला दूध तूप खाऊ घातलं हे त्याला कळालंच नाही. तयाशी भूक लागली तर उगेची असे, तोपर्यंत जोपर्यंत खरी भूक लागत नाही तोपर्यंत माता त्याला खायला काही देत नाही. आणि भूक लागली ऐशी जाणे, मातेला कळते की याला आता भूक लागलेली आहे, मग त्याला ते काय करते, सुये खाऊ घालते. तशा प्रकारचे परमेश्वर जे क्रिया करवतात तेने जे होय ते परमेश्वरच जाण. परमेश्वर तुमच्याकडून क्रिया करून घेतात सेवादास्य, त्याच्याकडून काय होतं हे तुम्हाला कळत नाही, ते कोण जाणतं, परमेश्वरच जाणतात. हा जीव नेणे हा दृष्टांत गोसाई भट्टाप्रती भांडारेकारा उपरी निरोपला. भट्टाला भांडारेकारा उपर स्वामींनी काय केलेलं आहे, निरवलेला आहे. हा दृष्टांत आहे निद्रिस्त क्षीरपानाचा, निद्रिस्त क्षीरपानाचा. याची लीळा क्रमांक उत्तरार्ध 619 आणि याचं आधी आहे 6 मासा अपरोक्षा अनुवादू. 6 मासा अपरोक्षा अनुवादू. भट्टोबा स्वामींच्या जवळ बसलेले होते. भट्टोबा स्वामींच्या जवळ बसले, स्वामींना आग्रह करतात, जीजी मला अपरोक्ष ज्ञान द्या, आता माझं भरपूर झालं, दुसऱ्या वर्गात मला काय करा, पास करा. स्वामी म्हणतात दिलं असतं पण 6 महिने कमी पडले. 6 महिन्याचा जो पिरियड आहे तो तुम्ही काही आमच्या सन्निधान भेटलं नाही, त्याच्यामुळं अपरोक्षाला तुम्ही योग्य झाले नाही. जी मला पाहिजेच, स्वामी म्हणता होणार नाही. तेव्हा स्वामींनी हा निद्रिस्त क्षीरपानाचा दृष्टांत कोणाला निरूपण केला, भट्टोबासाला निरूपण केला आणि सांगितलं की रे बाबा अशा आहे, झोपेमध्ये काय परमेश्वर देतात हे तुम्हाला कळत नाही, ते परमेश्वरच जाणतात. अशा प्रकारचा निद्रिस्त क्षीरपानाचा भट्टोबासाला स्वामींनी दृष्टांत काय केला, निरूपण केला. अन्वय या परी योग्य आहे त्या अशी परमेश्वर सत्ता ज्ञान करती, कशास्तव निद्रिस्त क्षीरपानास्त. कौनी एक अवसरी सकळ मळाचे परिसारण करून परमेश्वर आपली सत्ता शक्ती संचरती, मागवते मळ घालीती. काही कळत नाही आपल्याला, सत्ता ज्ञान असतं. पोरा जीवास आग्रह नाही, आग्रह हो जर परमेश्वर ज्ञानी आज प्रेम देते. निद्रिस्त क्षीरपानात परमेश्वर ज्ञानियास प्रेम देती, वानरेशा ज्ञान दिनी. येतले करता काही होत असे, ऐसे जाणे नागा तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता. म्हणजे सांगायचं तात्पर्य तुम्हाला अनंत सृष्टी काय आहे आम्ही नासून टाकलेली आहे, पण हे तुम्हाला कळत नाही. जेव्हा तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान होईल तेव्हा कळेल. आता अर्थ, हे दृष्टांती 7वी माता सांगितली. 7 माता तर होऊन गेल्या, म्हणजे आता जवळ 3-4 माता आपल्या बाकी आहे. हे आतापर्यंत 7 माता सांगितल्या. कौनी एक माते स्थानी उभय दृश्य अवतार, तिचे लेंकरू तदस्थानी शाब्द ज्ञानिया. भुकेला निजेला म्हणजे पोरा जीवास आग्रह हो नाही, आग्रह जर होई तर परमेश्वर ज्ञानियास प्रेम देते. तया ते उठवणी दूध तूप पाजी, त्याला झोपेतून उठून दूध परमेश्वर ज्ञान शक्ती देतात, तुपस्थानी प्रेम शक्ती देतात. ज्ञान आणि प्रेम जसा अधिकार असला तसा देतात. वाटी
म्हणजे कृपारूप मनोधर्म. तोंडी लावी म्हणजे दातृत्व करी. तोंडी लावते ते वाटी दातृत्व करते. मागवते तैशेची निजवी, परत त्याला काय करते, झोपून देते. म्हणजे त्याला काही कळालं नाही. आपल्याला काय भेटलं हे त्या पोराला कळालं का नाही. तसं परमेश्वराने याला सर्व दिलं पण याला काही कळालं नाही असं असंनिधान देतात. क्रिया ज्ञान शक्ती मावळते. ते उद्याची उठी म्हणजे अप्रोक्ष ज्ञान किंवा शक्ती कार्यरूप झाल्यावर तो उठतो. आणि पालवा पिळा दे जीव वाढी म्हणे, मला भूक लागली. आचार्यांनी आग्रह घेतला प्रेमाचा, त्याप्रमाणे अप्रोक्ष आग्रह घेतला त्याप्रमाणे तिये सरसे आत बाहेर निघे. म्हणजे परमेश्वरासोबत पाजिले दूध तुपणे म्हणजे बोधा प्रेमाचे ज्ञानाचे दातृत्व केलेलं नेमतो. भूक लागली ऐसे जाणे परमेश्वर जाणतात. म्हणजे योग्यता कर्मना चरितत्व याचं योग्य झालं की परमेश्वर जाणतात आणि मग त्याला दुसऱ्या ज्ञानाचं दातृत्व करतात. तसा प्रकारचे परमेश्वर वानऱ्या इथले दिस काही करता काही होत असे. इतक्या दिवस आमची सेवादास्य केलं, काही समजलं तुम्हाला काय झालं ते फक्त मीच जाणतो. आपण परमेश्वराची सेवा केली, परमेश्वराच्या ज्ञानाची सेवा केली, मार्गाची सेवा केली, ते नेमकं काय होतं तुम्हाला समजतं नाही समजत. ते कोणाला समजन, फक्त परमेश्वराला. तुमच्या कर्माचा नाश झाला पण कोणत्या कर्माचा नाश झाला कळालं का ते परमेश्वरालाच माहीत. कारण तुम्हाला झोपीमध्ये दूध तूप पाजलं त्यांनी. सेवा केली म्हणजे अज्ञानपणी. झोपणं ना अज्ञानपण सारखंच आहे. अज्ञान माणूस बी आणि झोपलेला माणूस बी दोन्ही बी कसे आहे सारखेच आहे. झोपलेला बी शुद्धीत नसतो ना अज्ञान बी शुद्धीत नसतो आणि दारुळ्या बी शुद्धीत नसतो. काही समजत. एकदा पिऊन घेतली 20, 25, 50 रुपयाची की अशी अंगात आणतो की त्याला वाटतं मी स्वर्गामध्ये जायला 2च बोटं कमी आहे. पुढे आहे दृष्टांत बाबळीचा. दृष्टांत कशाचा आहे, बाबळीचा. याला कण बाबळ म्हणतात. हे पाण्यावर असते शेवाळ्यासारखी आणि ते जर बाजूला केली की पाणी स्वच्छ दिसते. पाहिलं कधी, पाण्यावर हिरवटण राहते ते बाजूला केलं की खालचं पाणी काय दिसते, हिरवं दिसते. साचलेलं पाणी असतं त्याच्यावर ते जर हे केलं तर खालचं पाणी एकदम स्वच्छ दिसतं. त्याला म्हणतात दृष्टांत बाबळीचं. लापणिक तेची सत्ता ज्ञान मळा ते सारोनी संचरती. तशाच प्रकारचं सत्ताज्ञान मळ आपले लागलेले आहे ते बाजूला सारून जीव स्वरूपावर संचरतात. जसा बाबळीचा दृष्टांत कशाचा दिला, जसा बाबळीचा. बाबळीचा म्हणजे कण बाबळीचा. कसा दृष्टांत आहे, कौनी एक तृषावंत वाटा जात असे. तृषावंत म्हणजे तहानलेला पुरुष. ज्याला तहान लागली तो रस्त्याने जातो. तो पाण्यावर थोर कणबाबूळ आली असे. पाणी असते पण त्याच्यावर सर्व हिरवं हिरवं काय असे कणबाबूळ आलेली असते. बाबुळी परती सारी. तो काय करतो, पाणी बाजूला. आता बी तुम्ही पाच जिथं असे बाबूळ आहे तिथे जर पाणी बाजूला केलं तर पाणी कसं दिसतं, एकदम स्वच्छ दिसतं. तुम्ही अनुभव घेतलेला नसेल तर घेऊन पहा. ते पाणी खालचं कसं राहतं, स्वच्छ राहतं. बाबूळ परती सारोनी उदक घे, पाणी पितो. बाबुळी मग परत तशीच्या तशी काय होते, मिळून जाते. हा गेला. तशा प्रकारचे कौनी एक अवसरी सकळ मळाचे परिसारण करोनी. परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचरती. मग मागवते मळ घालिती. हा दृष्टांत गोसावी बाईसा प्रती त्रिदोष फेडोनी. त्रिदोष फेडोनी पैठण गावाला स्वामींनी निरूपण केलेला आहे. अशा प्रकारचा हा दृष्टांत आहे. दृष्टांत बाबळीचा आहे. उत्तरार्ध 372 नंबरची लीळा आहे. सारंग पंडिता देत क्रम श्रीकर अनुसरण उद्धरण केसन. लय वेळा लीळा आली आणि बी एखाद्या वेळेस येईनच. सारंग पंडित स्वामी फिरायला जात होते. नाला होता आहे ना, मग नाल्यामधून पलीकडं स्वामीला गेले पण याला जाता येईना. हात लागला तर काय झालं,
हात लागतो का नाही लागतो, इकडच्या काठावर आला, आश्चर्य झालं. स्वामी म्हणतात अनुसरला तर अशाच प्रकारचा काढून देईन. मग स्वामींनी त्याला बरंच काही निरूपण केलं. तर वनिजीजी अनुसराच का म्हणतात? स्वामी म्हणतात ते अनुसरावं लागेलच, त्याच्याशिवाय नाही. तेव्हा स्वामींनी उद्धरण प्रकरण निरूपण करता करता स्वामींनी बरंच काही निरूपण केलं. तेव्हा हा कण बाबळीचा दृष्टांत स्वामींनी दिला की जेव्हा सत्ताज्ञान संचरतन हो तेव्हा जीवाला अशा प्रकारचे मळ आहे ते परमेश्वर जसा तो तृष्यावंत बाजूला करतो कण बाबूळ, तसं आपल्या जीव स्वरूपावरचे मळ परमेश्वर काय करतात? बाजूला करतात. आतलं स्वच्छ स्वरूप, जीवाचं स्वरूप एकदम स्वच्छ आहे, स्फटिकाकार काचासारखं स्वच्छ स्वरूप आहे. आणि अशा स्वच्छ स्वरूपावर इतकी मोठी घाण लागलेली आहे. परमेश्वर जेव्हा दुसरं ज्ञान देतात तेव्हा ती घाण काय करतात? बाजूला करतात तेवढ्यापुरती. आणि जीव स्वरूपावर काय देतात? सत्ता ज्ञानाचं दातृत्व करतात ना परत ते मळ जशी ती कण बाबूळ जशी होते तशी होते तशा प्रकारचा हा मळ होऊन देतात. असा दृष्टांत स्वामींनी तिथं सारंग पंडिताला काय केला? निरूपण केलेला आहे. याचा अन्वय आहे कौनी एक अवसरी सकळ मळाचे परिसारण करोनी. कौनी एक अवसरी सकळ मळाचे परिसारण करोनी परमेश्वर जीवी आपली सत्ता शक्ती संचरती मग मागवते मळ घालीत. कशास्तव कणबाबुळीच्या दृष्टांताप्रमाणे अनुसरोनी सन्निधान करी अपरियोग्य होते असे सत्ता ज्ञानदान करते बाबुळीप्रमाणे. आता पुढे अर्थ कौनी एक म्हणजे उभयदृश्य अवतार. कोणी एक म्हणजे कोण? उभयदृश्य अवतार. उभयदृश्य अवतार म्हणजे स्वामी चक्रधर. लक्षात ठेवायचं उभयदृश्यात जिथं जिथं येईन तो आता सध्या कोण आहे? आमचे स्वामी चक्रधर आहेत ते. कौनी तृषावंत म्हणजे जीव उद्धरण. हे जीव तृषा तो वाटा जात असे म्हणजे उद्धरणाच्या वाटा जात असे. तो पानियावर म्हणजे शाब्द ज्ञान चरितत्व होऊन जो जीव अप्रोक्ष ज्ञानाला पात्र आला त्यावर थोर कण बाबूळ आली. म्हणजे सर्व काय आहे? मळ आलेले असे. आणि मळ आलेले असल्यामुळे ते मळ कर्म आले असती. बाभुळी परती सारोनी दोन्ही हाताने पाणी पाजतो त्याप्रमाणे परमेश्वर कृपाशक्ती करून त्याचा मनोधर्माने दोन्ही हात बाजूला करून बाभुळी परती सारतात. म्हणजे मळकर्म बाजूला सारून त्याला काय देतात? सत्ता ज्ञान शक्तीचा संचार देतात. उदक घे म्हणजे जयाशी अप्रोक्ष ज्ञानाचा संचार झाला त्याच्याविषयी परमेश्वर शांत होतं. हेच तृष्णा शांत होणे. म्हणजे तिथून पुढं तो जीव काय झाला? अव्यभिचारी. म्हणजे आतापर्यंत जीव कसा आहे? जरी परमेश्वराचं ज्ञान झालं तर इकडं मन जाईन तिकडं मन जाईन तिकडं मन जाईन. परंतु जेव्हा अप्रोक्ष ज्ञान झालं की एक निष्ठ तो परमेश्वराचा काय झाला? उपासक झाला. तो त्याच्याहून हलत नाही म्हणून शांत हो. मग ती बाभुळी तैशीची मिळे. परत ती शक्ती दिल्यावर बाभुळी तशीच मिळते खांद्यावर. आणि ती मग विजोड करते. विजोड करतात त्या संध्या. कौनी एक अधिकरण रस्ता दुसरा अर्थ सांगतात. कौनी एक अधिकरण वाटा जात असे. एखादा अधिकरण आहे आता परमेश्वर जात होते आता कोण जात आहे? अधिकरण म्हणजे परमेश्वराचा ज्ञानी आहे. वाटा जात असे म्हणजे रस्त्याने जातो. अधिकार्याशी योग्य करण्यार्थी निरूपण करतो. अधिकार्याला गरज असो की नाही पण अधिकरणाला मात्र गरज आहे. तो अधिकरण त्याला काय करतो? निरूपण करतो. तो पानियावर म्हणजे अधिकार्यावर. पानियावर म्हणजे अधिकार्यावर थोर कण बाबूळ आली असे. कण बाबूळ आली असे म्हणजे त्या अधिकार्यावर काय कण बळले? नित्यविधी सांडून नित्य की राहतो. निमित्तविधी सांडून काय करतो? नित्य की राहतो. मग ते अधिकरण सन्निधानी आणतात. निरूपण करतात. दोन्ही हाताने बाभूळ काय करतात? बाजूला करतात. म्हणजे उदक घे म्हणजे निरूपण करतात. मग मागवती बाभुळी तैशीची मुळे. परत ती बाभुळी तशीच निमित्तविधीमध्ये चर्या निर्यावते पावते. आणि परमेश्वर त्या अधिकरण त्या जीवाला परमेश्वराकडे जाण्यासाठी योग्य करतात. पुढे दृष्टांत डोळ्याचा. दृष्टांत डोळ्याचा. डोळे माहीत आहे ना? कुठं आहे? आहे का? आहे रे प्रत्येकाला आहे. दृष्टांत डोळे याचा.
दृष्टांत डोळ्याचा. लापणिक आहे. मग आत्मेनीची आत्म्या ते देखता होय. जीवाला जीव स्वरूप पाहण्यासाठी, आत्म्याला स्वतःला पाहण्यासाठी पाहतो. कशास्तो? जैसा डोळ्याचा. जसा डोळा आहे, डोळ्याला कधी पाहतो का? पाहत नाही. पर कौनी एक साधने करून देखे. पाहिजे का एखादं साधन? कोणतं? मिरर. आरसा म्हण. एक तर आम्हाला येत नाही इंग्लिश माणसं आहे आपण. मिररपेक्षा आरसा जर समोर ठेवला तर आपले डोळे आपल्याला दिसतात. आपले डोळे किती आगले हे आरसा आपल्याला सांगत असतो. तशा प्रकारचा ते आत्मज्ञान देखता होय जैसा डोळ्याचा. कौनी एक निजेला असे. डोळा कुठे गेला? हा, कौनी एक वाटा जात अशी. हा, डोळा असे तो सकळा ते देखे, पर आपण या ते कहीच न देखे. पर कौनी एक साधने करून डोळ्या ते देखता होय. कौनी एक साधने करून म्हणजे आरसा वगैरे, पाणी, तेल, कशात बी पहा तुम्ही प्रतिबिंब तुमचं दिसतं. तसा आत्मा सकळा ते देखे, पर आपण या ते कहीच नाही. आपला आत्मा आपल्याला कधीच पाहू शकत नाही, परंतु अपरोक्ष ज्ञान करून आत्मेनीच्या आत्म्याला दुसरं ज्ञान झालं की आपण काय बोंब मारली हे आपणच स्वतः काय करतो? पाहू शकतो. हा दृष्टांत गोसाई महादाईचा प्रति पैठण गावाला निरूपण केलेला आहे. याची लीळा आहे उत्तरार्ध 446 महादाईचा आत्मज्ञान निरूपण. काय आहे लीळेचं नाव? महादाईचा आत्मज्ञान निरूपण. महादाईसाला आत्मज्ञान निरूपण करणे. एकदा महादाईसा पुराण ऐकून आली, सांगितले की आत्मज्ञानाने मोक्ष होतो. स्वामींना विचारते, जी आत्मज्ञान कसं आहे? स्वामी म्हणता, बाई आत्मज्ञान लय सोपं आहे का? खूप कठीण आहे. आत्मज्ञान तुम्हाला काही समजणार नाही. नाही म्हणे, जी मला आत्मज्ञान सांगावं. आत्मा कसा आहे? परमात्मा कसा आहे? स्वामी सांगितलं, आत्मा तो आत्म्यासारखा आहे, आत्मा तो परमात्म्यासारखा आहे. वर्णार्थी आहे का नाही? परंतु आत्मा आणि परमात्मा हा वेगळे असले, परंतु त्यांच्यामध्ये दोघांच्या ठिकाणी एकच गुण आहे. सर्वाशी मिळजे अशी शक्ती आती. जीवाची बी अशी आहे की प्रपंचाच्या आनंदाला पात्र होतो, देवतेच्या आनंदाला पात्र होतो, आहे का नाही? अशी शक्ती त्या आत्म्याच्या ठिकाणी आहे. आणि परमेश्वरसुद्धा जीवाला आनंदात पात्र करून घेतो, अशी परमेश्वराच्या स्वरूपी हे आहे. म्हणून अशा प्रकारचं आत्मज्ञान. ते म्हणे, जी त्याचं हे सांगा. स्वामी म्हणतात, आताचे तर अवश्य घे पे, आता फक्त घ्या, तुम्हाला कळणार नाही, पाठी अनुभवे जाणार. पुढं की जेव्हा केव्हा तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान होईल तेव्हा समजायला लागन, तोपर्यंत समजणार नाही. अशा प्रकारचं स्वामींनी त्या डोळ्याचा काय केला? स्वामींनी दृष्टांत आपल्यासमोर सांगितला. आता तो डोळ्याचा दृष्टांत आपण वाचणार आहे. अन्वय आत्मज्ञाने मोक्ष. कशास्तं? डोळ्याच्या दृष्टांताप्रमाणे. जे जैसे असे ते तैसे जाणीजे ते ज्ञान. जी वस्तू ज्या स्थितीत आहे ते समजणं म्हणजे त्याला ज्ञान झालं. आता लोक समजत नाही. जी वस्तू जशी आहे तशा स्थितीत पाहत नाही. कशाला काय म्हणतील काही सांगता येत नाही. सत्ता ज्ञान तेचे अप्रोक्ष ज्ञान. सत्ता ते विदित. सत्ता ज्ञानी अशेष कर्म जाणे, कर्मक्षाणी उपाव जाणे ते विघ्न जाणे. हे कशास्तं? डोळ्याच्या दृष्टांताप्रमाणे. आता अर्थ डोळाच का सांगितला? दृष्टांतामध्ये डोळा का सांगितला? काननी सांगितलं, नाकनी सांगितलं, तोंडनी सांगितलं, पायनी सांगितलं, हातनी सांगितलं. डोळाच का सांगितला? तो सकळ अवयवाला पाहू शकतो. एकच डोळा असा आहे की तो आपल्या शरीरातल्या सर्व अवयवाला. जर डोळे नसते तर
ब्युटी पार्लरमध्ये जाऊन काही फायदा, किती प्रकारचे स्नोज हे लावून जरी लग्नाला गेले तर तुमच्याकडे कोण पाहत आहे, काही फायदा नाही. म्हणजे डोळा इतका हे आहे की या डोळ्यामुळे आपल्याला बरंच काही वाईट घडत असतं. म्हणून ते म्हणतात की डोळा एक सकळ अवयाला पाहू शकतो. म्हणून डोळास्थानी आत्मा, डोळ्यास्थानी काय आत्मा. आत्मा म्हणजे आपल्या देहामध्ये जो वास करतो त्याला काय म्हणतात आत्मा. तो मरत नाही, देह मरतं, आत्मा मरत नाही. लोक म्हणतात तो जीव मेला, जीव नाही मेला, देह सोडलं फक्त. आत्मा हा कधीही मरत नाही, आत्मा हा अमर आहे. आत्मा हाचा नाश कधी होऊ शकत नाही. तो आत्मघाताने करो का एस टी खाली जाओ का ॲक्सिडेंट हो का अटकने जाऊ का कोरोनान जाऊ कशाने जाऊ, आत्मा मरत नाही. फक्त काय सोडतो, देह सोडतो, फक्त देह सोडतो. त्याप्रमाणे ते म्हणतात की आत्मा डोळ्याच्या ठिकाणी आत्मा. सकळा ते देखे म्हणजे देहातील जीवात्मा पाहतो. सकळा ते पाहतो म्हणजे जीवात्मा, प्रपंचाचं देह पाहतो आहे का नाही. संलग्न पिंडस्था देवता हे सर्व पाहतो. ज्ञानशक्ती हाच परमेश्वर देखे. परमेश्वराची ज्ञानशक्ती, त्यालाच तो काय समजतो, हे परमेश्वर. पण आपण आपले दोष ते दे, फक्त एकच त्याची चुकी आहे की आपला दिस डोळा आपले हागिनले न देखे पर पुढीलाचे आहे का नाही. म्हणजे आपण आपल्या चुका कधीच हे करत नाही, पण दुसऱ्याची चूक मात्र लगेच प्रदर्शित करून मोठ्या याला प्रसिद्ध करून टाकतो. तशा प्रकारचा आपुल्या ते दोष ते न देखे हा न्याय. जैसे कवने एक साधने करून, पण कोणतं एक साधन झालं की डोळा डोळ्याला काय करतो, पाषाण. ते कसं आहे, पाषाण. पाषाणामध्ये सुद्धा तुमचं प्रतिबिंब दिसतं का नाही. तुम्ही एकदम मार्बलची किंवा ही कोणती फरशी राहते ज्याच्यामध्ये ग्रेनाईट वगैरे चक लावा, त्याच्यामध्ये तुमचं काय दिसतं, तोंड दिसतं. याला म्हणतात पाषाण. उदकामध्ये तुमचं तोंड दिसतं, तेलामध्ये सुद्धा तुमचं तोंड दिसतं. अशा सिद्धांते अपरोक्ष ज्ञान झाल्यावर डोळ्या ते डोळा देखता होई. आपल्याला आपण पाहतो. अपरोक्ष ज्ञान शक्तीचे नियोगे आपण या ते देखे. जैसा आदर्श तू पाहता डोळा दिसे, तैसे अपरोक्ष ज्ञानामध्ये 4 पदार्थ दिसतात. त्याला आपण आता फक्त 4 पदार्थ तोंडाने बोलतो. कोणते, जीव, देवता, प्रपंच आणि परम. जीव पाहिला आपण नाही, देवता पाहिल्या नाही, प्रपंच पाहिला, हे घरदार, या प्रपंचाला काही किंमत नाही. हा प्रपंच तर कोणीही पाहतो. प्रपंच म्हणजे जो भैरव स्वरूपी प्रपंच आहे, जिथून हा सर्व विस्तार झाला, तो प्रपंच आपण पाहू शकत नाही. परमेश्वर दिसत नाही, काहीच दिसत नाही आपल्याला. हे 4 पदार्थ जेव्हा अपरोक्ष ज्ञान होतं तेव्हा साक्षात 4ही पदार्थ त्याला काय होतात, दिसतात. जीव दिसतो, प्रपंच दिसतो, परमेश्वर दिसतो. जया पुरुषात साधनपर आत्मज्ञान स्वपूर गुण दोषाचे होय, ते साध्यपर होय. यात सकळ पुरुषे आत्मज्ञान आपण याची करावे हा आचार सांगितला. म्हणून प्रत्येकाने आपलं आत्मज्ञान आपण पाहिलं. आपण भक्ती करत असताना, आपण परमेश्वराची आठवण करत असताना, आपण परमेश्वराचं नामस्मरण करत असताना, आपण परमेश्वराची सेवा करत असताना आपल्याला पाहावं लागेल. काय पाहावं लागेल की आपण काय करतो आहे. मी तर इतकं काम केलं आणि त्या बाईने तर थोडंसंच केलं हो, अरे फायदा कोणाचा. त्या बाईने कमी केलं, कोणाचे कर्म नासले कमी, पुढच्या बाईचे. आपण जास्त केलं असं पाहायचं नाही. डोळ्या ते देखे. आपल्याला परमेश्वराचं ज्ञान झालं आहे. आपल्यासमोर काय आहे, आरसा आहे. त्या आरशामध्ये फक्त आपण काय करतो हे पाहायचं, दुसरा काय करतो. म्हणतात ना, आपल्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, पण पुढीलाच्या डोळ्यातलं नाही, पुढीलाच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही, पण दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. असं आहे. पुढीलाच्या डोळ्यातलं कुसळसुद्धा इतकं बारीक त्याला दिसतं, पण आपल्या डोळ्यात जर मुसळ घुसून गेलं ना तरी बी त्याला दिसत नाही. अशा प्रकारचा हा जीव आहे. आणि डोळ्याचा दृष्टांत याच्याकरता स्वामींनी दिला. पुढे दृष्टांत दुरादर्शी याचा, तर काही सविशेष देखे ना व्यवधान असे तव सत्ताचे देखे.
व्यवधान म्हणजे काही अडथळा आला तर, जसा दूरदर्शियाचा दृष्टांत. कसा आहे दूरदर्शियाचा दृष्टांत? म्हणून ते सांगतात, कोणी एक वाटा जात असे, कोणी एक माणूस रस्त्याने जातो, ते दुरुनी वृक्ष दुखे. आता इथून चालला आहे आणि अर्धा किलोमीटरहून त्याला एखादं झाड दिसलं, पण ते अमक्याचे वृक्ष ऐसा नाही, झाड दिसलं पण ते झाड कशाचं आहे ओळखू येतं का? लांबून नाही ओळखू येत. ऐसे नेणे संवाद आहे, थोडासा पुढा गेला आहे, मग म्हणतो अरे हा अमक्याचा आहे, वळाचा आहे, लिंबाचा आहे, अमक्याचा पिंपळाचा आहे, अशा प्रकारचा थोडा जवळ गेला की पाहतो. पर त्याचे अशेष विशेष न देखील, त्या झाडाची प्रत्येक डंग गिंग कशी आहे काही दिसते का त्याला? नाही. पण त्या खाली जाऊन उभा राहे, त्या झाडाखाली जर जाऊन उभा राहिलं आणि वर पाहिलं तर त्या झाडाचे अशेष विशेष काय करतात देखे. तशा प्रकारचा हा दृष्टांत, याच्यावर सिद्धांत. परमेश्वर अपरोक्ष ज्ञान देतात तेव्हा स्वरूप पाहतात, स्वरूप परमेश्वराचं दिसतं, पण कसं दिसतं? झावळं. झावळं कशाला म्हणतात? ऑपरेशनाला डोळे आले, मोतीबिंदू आला की पुढचं कसं दिसतं? नाही, झावळं. माणूस दिसतो परंतु कोण माणूस आहे हे दिसत नाही, याला काय म्हणतात? झावळं. कधी ऑपरेशन आले का डोळे तुमचे? ज्याचे आले असतील त्याला विचारून घ्या की अशा प्रकारचे का हो, बरोबर आहे ना? अशा प्रकारचे डोळे ह्या हे करतात. म्हणून ते म्हणतात की अमक्याचा वृक्ष ऐसा नेणे. तसं अप्रोक्ष ज्ञान झाल्यावर झावळे देखील. सामान्य ज्ञान झालं की त्याच्यापेक्षा तीव्र नजर येते, आणि विशेष ज्ञान झालं की एकदम परिपूर्ण 100% जसं तर तसं दिसायला लागतं. विशेष ज्ञान झाल्या अवघे विशेष काय करतो? पाहतो. हा दृष्टांत गोसाई दखल्या प्रति एरंडबन प्रश्नी मार्गी एकी वासना जोग नायकावर निरोपला. अशा प्रकारे हा दृष्टांत निरूपण केलेला आहे. या दृष्टांताचं नाव आहे काय आहे? आपल्या दूरदर्शियाचा. दूरदर्शियाचा लीळा नंबर आहे 102, टीकाक्रम आपल्या पूर्वार्ध 234, दृष्टांत नंबर 102 आहे. आणि एरंडबन कथन हे लीळा आहे खोपडी. जर पाहिली तुम्ही, आता खोपडी त्या गावाचं नाव आहे. खोपडीच्या बाहेर एक स्थान होतं, स्वामी तिथं बसलेले आहे, तिथून निघालेले आहे. तेव्हा बाईसा सोबत होती आणि डकले सोबत होती. आणि काय झालं, बाईसानी दुरून पाहिलं, तिला एरंडाचे झाडं दिसले, एरंडाचा बगीचा, पण तिला काही ते एरंड ओळखू आले नाही. त्या एरंडाला ती काय समजली? आंब्याचे झाडं समजली. आणि ते स्वामींना म्हणते, जीजी जीजी पाहणं किती आंब्याचं बन सुंदर आहे. पुढं येता 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 ते काय कशाचं बन होतं? एरंड. आणि तिथं आल्यावर ते दखले म्हणतात, पहा बाईसाचं एरंड बन, आपल्या आंबे बन कसं आहे. तेव्हा गोसावी गंमत करतात, तू बी करतो. तेव्हा स्वामींनी हा दृष्टांत निरूपण केला की दूरच्या माणसाला व्यवस्थित दिसत नाही, जसा जसा जवळ जाईल तसं थोडं दिसतं, पण त्या वस्तूच्या जवळ गेल्यानंतर पूर्ण त्याचे अशेष विशेष पाहता येतात. तशा प्रकारचं परमेश्वराचं ज्ञान दुसरं झालं की एवढं झावळं दिसतं, परंतु सामान्य आलं की त्याच्यापेक्षा बरं दिसतं, आणि विशेष ज्ञान झालं की अशेष विशेष प्रकारचं दिसतं. अशा प्रकारचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे बाईसाला निमित्त करून. पुढा अन्वय विद्या अविद्या पुरुष प्रकाशी, ती इथे प्रकाशी, मग तो विद्याधीन होय. कशा असतं? दूरदर्शियाच्या दृष्टांत. ऊच असे तो तळचिल देखे चैलिया स्वप्न लटिका तैसा प्रपंचा मिथ्या. दूरदर्शियाच्या दृष्टांताप्रमाणे मग तो सकळासही प्रमाणद्रव्य होय. तो परमेश्वर सकळालाही प्रमाण म्हणजे मान्य, द्रव्य म्हणजे आवडता होतो. अर्थ कोणी एक वाटा जात असे, कोणी एक माणूस रस्त्याने जात होता. बहुत जण वाटा जातात, पण कोणी एक का म्हटले? रस्त्याने एक जण जातो का? लय जण जातात. ना जया वृक्षाखाली जावयाची वासना, तो वृक्ष पाहे तो जातो आहे. कोणी एक वाटा जातो आहे म्हणजे सर्वच झाडा काय. आता एखादा जातो आहे वाटाला, त्याला शिदोरी खायची आहे, जेवण करायचं आहे, मग तो काय पाहिजे? झाड पाहिजे.
कसं पाहिजे? दाट सावलीचं झाड पाहिजे. त्याचं लक्ष कशाकडे जाईल? फक्त झाडाकडे. आता तुला भूकच नाही लागली, तू रस्त्यानं जातोय, तर तुला झाड पाहायची काही गरज नाही. ना जया वृक्षा खाली जावयाची वासना, तोच तो वृक्ष पाहतो. कौनी म्हणून कौनी एक म्हटले. कौनी एक म्हणजे अपरोक्ष ज्ञानी. तो वाटा जात असे म्हणजे अपरोक्षीचे कर्म क्षालन करण्याकरता जातो. तो दुरोनी वृक्षा ते देखे. वृक्षस्थानी परमेश्वराचं स्वरूप. वृक्षस्थानी काय आहे? परमेश्वराचं. दुरोनी म्हणजे सामान्य विशेष ते व्यवधान. सामान्य ज्ञान नाही, विशेष ज्ञान नाही, म्हणून याला व्यवधान असल्यामुळे झावळं दिसतं. झावळं दिसतं म्हणजे अस्पष्ट दिसतं. पर अमक्याचे वृक्ष ऐशानेने. परमेश्वराचं स्वरूप दिसलं, पण नेमकं कसं आहे हे त्याला दिसलं नाही. अमके मपीत सामर्थ्य आहे असं नेनतो. अनंते असती ऐसे जाणे पर सामर्थ्ययुक्त ऐसा गाभा त्याचे दर्शन त्याला होत नाही. ते कैसे पा? ना शक्तीच्या युक्त परत्वे वंतत्वे अगाधत्व आगम्य असे म्हणून अमक्याचा वृक्ष ऐसा म्हणे. म्हणून तो काय म्हणतो? अशा प्रकारचा वृक्ष होतो. नावेक सावमाज आहे, त्याच्याजवळ जातो म्हणजे सामान्य ज्ञान होतं. त्याच्या जवळ जातो म्हणजे काय होतं? सामान्य ज्ञान. ते तर झावळे पण त्याचं काय होतं? फिटतं, त्याच्यापेक्षा चांगलं दिसायला लागतं. नावेक शक्तीचे युक्तत्व परमेश्वर स्वरूपाचं पाहतो. अमक्याचे वृक्ष होय ऐसा जाणे. सामान्य आणि कळत त्याला हे लिंबाचा आहे का, वृक्षात पिंपळाचा आहे का, वळाचा आहे असं त्याला कळतं. तसं आहे परमेश्वराचं स्वरूप अशेष विशेष न देखे. परंतु पुढं त्याखाली विशेष ज्ञान झाल्यानंतर त्याखाली उभा ठाके म्हणजे परमेश्वराचे विशेष ज्ञान झाल्यानंतर परमेश्वराची शक्तीचं युक्तत्व तो काय करतो? पाहतो. अशेष विशेष पाहतो. आणि अनंत गुणधर्म सामर्थ्याचे अनंतत्व अचिंत्य अगाध महिमा अशा प्रकारे तो त्या परमेश्वराचा कोण पाहतो? जो विशेष ज्ञानी आहे तो पाहतो. आता आचारपर कौनी एक म्हणजे अनुसरला. कौनी एक म्हणजे अनुसरला. तो वाटा जात असे. वाटा जात असे म्हणजे शास्त्र अभ्यासार्थी प्रवर्तला असे. कुठंतरी जाऊन अभ्यास करायचा म्हणून तो प्रवर्तला. दुरोनी वृक्षा ते देखे. दुरून वृक्षा ते देखे म्हणजे दुरून अधिकरणाची कीर्ती ऐकतो. अधिकरण म्हणजे ज्ञानी. कोणत्या मार्गात कोणता अभ्यास चालू आहे, कोणत्या मार्गात चांगलं व्यवस्थित चालू आहे, कोणत्या मार्गात अभ्यास 24 तास चालतो, कोणत्या मार्गातले बाबा जास्त फिरत नाही ते अभ्यासच सांगतात, अशा प्रकारची कीर्ती ऐकतो. ऐसे ज्ञात विराक्त यथार्थी व्युत्पन्ने ऐकतो. पर अमक्याचे वृक्ष ऐसे नेणे. पूर्वापार संबंध कैसा लावला. वाक्यविरोध पुनरक्ती हे दोष कैसे चुकतील. म्हणजे काकवादी चातुष्टे कसे बोलतील. ते कसे काकू कक्षा भावार्थ प्रकरण अशा 4 प्रकारे कसे बोलतील. पक्ष विपक्ष सिद्धांत पूर्वपक्ष हे कसे बोलतील. तिन्ही कारणे कैसे निर्वचते. तिन्ही कारणं कसे निर्वचीन अशा सर्व तो काय करतो? विचार करतो असा नेणे. पण नावेक सावमाज आहे की ते अधिकरण कशा प्रकारे बोलतील, कशा प्रकारे समजून सांगतील हे आपल्याला कळत नाही. म्हणून तो काय म्हणतो? सामवेद आहे. तो अधिकार्या जवळ जातो आणि परीक्षक भेटती. त्याचे मुखे काही ऐके. जे परीक्षक त्यांच्या मुखाने काय ऐकतो. मग म्हणे अरे हा अमक्याचा वृक्ष म्हणजे हा अधिकरण खरोखर ज्ञात आणि विरक्त आहे. पर त्याचे अशेष विशेष म्हणजे त्याची निरोपण करता कुशलता न देखे. कारण निरोपण ऐकलं नाही आणि दुसऱ्याच्या तोंडून त्यांनी फक्त काय केलं? ऐकलं. त्याखाली उभा ठाके म्हणजे त्या अधिकरणाच्या सन्निधानी जवळ जातो. भेट होते नम्र भावनेने. कधी बी कोणतं बी ज्ञान कोणत्या भावनेने पाहिजे? नम्र भावने. आपण कोणत्या भावनेने करतो? अहंकारी भावनेने. अहंकार भावनाने. विद्या विनयेन
शोभते. विद्या ही नम्रतेने शोभते. किती विद्वान असला आणि अहंकारी असला तर ती विद्या शोभत नाही. म्हणून ते म्हणतात की त्या उबाट राहतो म्हणजे नम्र भावानी आशंकेशी जिज्ञासेशी उभा टाक. मग त्याशी प्रवर्तन केल्यावर त्याचे अशेष विशेष देखील त्यांचं ऐकतो, अशेष विशेष पाहतो. मग अन्वयादी प्रकार बोलती यथा तथ्य सविशेष अनुभव पाहतो आणि जाणावे. म्हणतो मला खूप चांगला अधिकरण भेटला की त्या परमेश्वराने तो योग मला आणून दिला. त्यामुळे मला ज्ञानाचा काय झाला, अत्यंत अतिशय खोल असा उलगाडा झाला. त्यांची माझी जर भेट झाली नसती तर मला ज्ञान झालं नसतं. अशा प्रकारचा हा दूरदर्शियाचा दृष्टांत एक अदृष्ट परवर लावला, एक दृष्ट आचार परवर लावला की आचार परसुद्धा ज्ञान काढत असताना अधिकरणसुद्धा कथा शोधावा की ज्याचे अशेष विशेष आपल्याला कळाल्यानंतर त्याची निरूपण शैली कशी आहे ही जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा तो आपण गुरु करायचा. पाणी पिना छानके गुरु करना पाहिजे. नाही तर गुरु करून देतात. गुरुची शिष्याची भेट नाही. बसा उपदेश घ्या, बसले की फू फू केलं की झालं. काय त्या फुकेमध्ये माहीत नाही, त्याला काही महत्त्व नाही. म्हणून ते म्हणतात की या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलं की बाबा रे अधिकरणसुद्धा असा पाहिजे, आपला गुरुसुद्धा असा पाहिजे की 10 लोकांमध्ये आम्ही नाव सांगितलं पाहिजे की आमच्या गुरु खूप विद्वान आहे काही विचारून घ्या. अशा प्रकारचा आपल्याला अहंकार अभिमान आला पाहिजे. अशा प्रकारचा गुरु पाहिजे. पुढे दृष्टांत जाग सुतेयाचा. पुढचा दृष्टांत कशाचा आहे, जाग सुतियाचा. व्यवधान फिटे समग्र अज्ञान निवर्ते तो सत्ताची देखी जैसा जाग सुतियाचा. व्यवधान फिटे म्हणजे अडथळा दूर झाला, अज्ञान निवर्तलं, आपल्याला जे शंका होत्या त्या सर्व निवर्तल्या. तो सत्ताची देखी, तेव्हा काय पाहतो, सत्ताच पाहतो. जैसा जाग सुतियाचा, ज्याप्रमाणे जाग सुतियाचा दृष्टांत आहे त्याप्रमाणे. आता जाग सुतियाचा दृष्टांत आपण घेणार आहे. कौनी एक निजैला जाग सुता अशी. निजैला बी आहे आणि जाग सुता बी आहे. निजैला आणि जाग सुता समजलं नाही. निजेला झोपीत आहे आणि अर्धा जागी आहे, याला काय म्हणतात जागसुता. म्हणजे झोपीत त्याला सर्व दिसतं पण कळत काही नाही, इतकी धुंदी आलेली असते. असतं ना कधी कधी आपल्याला कोणी उठून जातं, कळतं अमका माणूस उठवायला आलता पण परत काही झोप लागून जाते. याला म्हणतात जागसुतियाचा. अशा प्रकारचा निजेला जागसुता असे. निजेला आणि अर्धा जागीने अर्धा झोपलेला. त्या ते कोणी एक उठवाय, त्याला कोणी एक उठवायला येतो. अमका उठवू आला ऐसे जाणे. अमका व्यक्ती मला उठवायला आला असा तो जाणतो, पर तो काही लिहिला असे, काही नेसला असे, काही पांघरला असे, काही नेसला असे, ऐसे नेणे. आलता, कोण आलता हे जाणतो पण तो काय कपडे घातले होते, बाई होती का माणूस होता हे तो नेणे. का की हा अर्धा जागी आहे अर्धा झोपलेला. जसं पोथी ऐकताना बाया अर्ध्या जागी आणि अर्ध्या झोपलेल्या राहतात, जागसुतियाच. आता ऑनलाईन पोथी आहे त्याच्यामुळं काही संबंधच नाही. अर्धं जागणं अर्धी झोप व्यवस्था बंद करून टाकता आणि झोपून टाकता. पहिल्या 80 करता मग 70 लोक राहतात, मग 60 लोक राहतात. पोथी संपता फक्त 10च राहून जातात, आहे का नाही. मग 70 आहे, बाकीचे तेच गेले झोपले, जागसुतियाचा. अशा प्रकारचे जागसुत्यामध्ये ते गेले. तशा प्रकारचा हा दृष्टांत स्वामींनी काय सांगितला की तयाचे व्यवधान फिटे, त्याचं व्यवधान फिटतं, समग्र अज्ञान निवर्तय तो सत्ताची देखी. सत्ता ज्ञानच पाहतो. हा दृष्टांत गोसाई महादाईसा प्रति बेलोपुरी निरोपला. हा दृष्टांत स्वामींनी महादाईसाला बेलापुरी या गावाला निरोपण केलेला आहे. जागसुतियाचा लीळा क्रमांक तेच आहे. देत उत्तरार्ध 372. देत श्रीकर अवलंबनी सारंग पंडिता अनुसरण उद्धरण कथन. तीच लीळा आहे. उडी मारता येणार, मारली
ते त्याला उद्धरण निरूपण करत असताना सत्ताज्ञानाचं दातृत्व निरूपण करायला लागले. सत्ताज्ञान त्याचे अप्रोक्ष ज्ञान, सत्ताज्ञानी असेच कर्मी झावळं दिसतं असं. तेव्हा स्वामींनी मरीच हा दृष्टांत सांगितला, त्याला जाग सुत्याचा. म्हणजे सत्ताज्ञान कसं आहे, झावळं दिसतं, कोण आलं हे कळत नाही. त्याप्रमाणे सत्ताज्ञानाला हा जाग सुत्याचा स्वामींनी तो दृष्टांत त्या कोणाला निरूपण केला, सारंग पंडिताला. कोणाला निरूपण केला, सारंग पंडिताला. आता अन्वय, तेने लाविले ते तो फेडी, तेने नाही लाविले ते तयाचे न. तेने लाविले ते तो फेडी म्हणजे त्यांनी जे कर्म केले ते स्वतःच्या स्वतः लावले, ते तो नासू शकतो, पण त्यांनी नाही लावला. म्हणजे मायेचा अद्यमळ त्यांनी लावला, तो परमेश्वरच नसतात. सत्ता सामान्य ज्ञान मिळवणी अशेष कर्म शाळन करी, असेच मळ सारण. कशास्तव जाग सुत्याच्या दृष्टांताप्रमाणे. कौनी एक जाग सुता असे म्हटल्यावर जागृती ते अप्रोक्ष ज्ञानाची, आणि सुतले पण ते सामान्य ज्ञान, विषय ज्ञान. म्हणजे हा जागी आहे पण सत्ता ज्ञानाच्या दृष्टीने जागी आहे, आणि सामान्य ज्ञान आणि विषय ज्ञानाच्या ह्याच्यानी त्याला अज्ञानत्व आहे. मी काय म्हटलं, जागणं, अज्ञान आणि झोपणं दोन्ही काय आहे, सारखेच आहे. तशा प्रकारचा हा जागी आहे, म्हणजे सत्ता ज्ञानामध्ये जागी आहे. पण याला सामान्य ज्ञान आणि अप्रोक्ष आपल्या विशेष ज्ञान याच्याविषयी तो काय आहे, अज्ञान आहे. त्याशी कौनी एक उठवये, त्याला कोणी एक उठवायला येतो, म्हणजे साधनदाता होता. मातर त्याचे कौनी एक का म्हणितले ना, अवतारामध्ये त्याचा विशेष म्हणजे उभय दृश्य अवताराचा विशेष, म्हणजे परमेश्वर स्वामी चक्राचा विशेष. अथवा जयाशी निरोविती, अथवा परमेश्वर निघून गेले, मग एखादा अवतार दुसऱ्या अवताराला म्हणतो माझ्या शिष्याचा आता बाकीचं तू चरितत्व करून घे. तशा प्रकारे त्या ते कौनी एक म्हणती. अमका उठवू आला ऐशे जाणे, तो पाहतो उठववाला जाणतो, पण सामान्य ज्ञान दिले ऐशे जाणे. पण त्याला काय दिलं हे काही जाणू शकत नाही. अशा प्रकारचा जागसुत्याचा हा दृष्टांताचा अर्थ सांगितला. आता आचारपर अर्थ. कौनी एक जाग सुता, कौनी एक जाग सुता म्हणजे शाब्दी वेदवंत. कौनी एक जाग सुता म्हणजे शाब्दी वेदवंत, शब्दाचा वेदवंत झालेला. काजे ज्ञानाचे निअर्थे जाग आणि अनुसरणाविषयी निजला. याला ज्ञान झालेलं आहे, याच्या अर्थी तो जागी आहे, पण देवाने सांगितलं ते करत नाही, म्हणून तो काय आहे, झोपला आहे. याला म्हणतात जागसुती आहे. म्हणजे त्याला कळतं की परमेश्वराच्या ठिकाणी संन्यास घ्यायला पाहिजे, कमीत कमी 56च्या आधी तरी घ्यायला पाहिजे. कळतं, सर्व कळतं, परंतु अनुसरण घेत नाही, ते काय आहे, झोपलेलं आहे. ज्ञानाने जागी आहे, पण अनुसरणाविषयी काय आहे, झोपलेलं आहे. अज्ञान असे म्हणजे उभय राटी वर्तत असे. अज्ञान असे म्हणजे कर्म राटीमध्ये बी जातो, दैव राटी शेतात बी जातो आणि इकडं बी येतो आहे ना. असे विद्वान लोक आहे ज्यांना कळतं, पण ते इकडं बी धड, इधर का नाही उधर का नाही, असे उभय राटी वर्तत. त्या पुरुषाशी कौनी तया पुरुषाशी कौनी म्हणजे एक सुहृद. कौनी म्हणजे सुहृद. सुहृद समजतो ना, सुहृद म्हणजे मित्र. सुहृद म्हणजे काय, मित्र. अनुसरलेला. उठवावे आहे म्हणजे तो म्हणतो बस झालं ना आता. त्याचा मित्र जातो पूर्वीचा, पण त्यांनी संन्यास घेतला नाही आणि काही घेतला नाही. तो म्हणतो बस झालं ना आता, उठलं की शेतातच जातो, आता काहीतरी कर, म्हणजे त्याग कर, आता तरी सोडून दे ना बापा. इतक्या दिवस पडला तर पडला या भानगडीत, आता तरी सोडून दे, ये. मग आपले निरोध परिहरोनी त्याच्या भेटीशी, आपले निरोध बाजूला ठेवून तर त्याच्या भेटीला येतो. अमका उठववाला ऐशे नेने, तो कोण उठववाला असा तो काही जाणत नाही. अमका सुहृद त्याग करू आला ऐशे जाणतो, पण तो काही लिहिला.
म्हणजे कोणता सुहृदय त्याने त्याग कसा केलेला आहे हे देतो. पण काही लिहिला म्हणजे मनोधर्माने निरोध किती सहन केला त्याने हे तो नेतो. काही पांघुरला म्हणजे बाह्यचर्या किती त्याची ठाकली हे नेतो. काही नेसला म्हणजे माझी कणव किती संचरली हे तो काय करतो नेतो. आश्रमाचेनी अज्ञाने ते उमटेना. आश्रमीचे अज्ञान म्हणजे शेवटच्या अवस्थेचे अज्ञान म्हणून ते उमटेना. ऐसे ते ज्ञान म्हणजे बोधवंताशी. असं जे ज्ञान झालं ते बोधवंताशी. आणि अज्ञान मिश्र भावे, अज्ञान मिश्र भावे असे म्हणून झावळे बोली. ते ज्ञान त्याचं आहे बोधवंताचं, पण कसं आहे ते अज्ञान मिश्र झालं. अनुसरला नाही ना. ज्ञान झालं पण अनुसरला नाही म्हणजे परमेश्वराचं ज्ञान आणि अज्ञान काय झालं मिश्र झालं. त्याला झावळे म्हणतात. मग त्याग करील तेव्हा, जेव्हा केव्हा त्याग करण्याचा योग येईल तेव्हा सामान्याची न्याये काही एक उजळेपणे. काहीतरी एक उजळलेपण आलं मग तो चर्येशी प्रवर्ते. त्यावेळी गुण विशेष उमट. जेव्हा चर्येला निघतो ना तेव्हा त्याचे गुण काय होतात उमटतात. निरंतर आठवीती जे असे तिसरी व्याप्ती सांगतात तर तोची कैसा श्रीमूर्ती ते देखती. श्रीमूर्तीला काय करतो पाहतो. परमेश्वराला तो काय करतो पाहतो. ईश्वरापासून विद्यावंत होती ते तुले निजेले. ईश्वरापासून जेवढ्यांना देवतेची विद्या झाली जशी येथून 52 पुरुषा विद्या. चक्रपाणी अवतारापासून 52 लोकांना काय झाली देवतेची विद्या आली. ते तुले सर्व निजेले. तिथले काय आहे निजे म्हणजे परमेश्वराच्या ज्ञानार्थी ते झोपले. जाग सुतेची बोली येते. ते अर्धे जागे ना अर्धे झोपले. त्या ते उठवावया ये तो ज्ञानदाता परमेश्वर. त्याला परत जागी करायला कोण येतो परमेश्वर. अमका उठववाला ऐशे नेणे. कोण उठववाला असा तो नेमतो. जयाची जैशी बुद्धी आणि विद्याची विद्यावंताची प्रती तैशी श्रीमूर्ती ते म्हणे. ज्याला जसं कळालं तसं तो परमेश्वराला म्हणतो. पर लेणे नेसणे पांघुरणे परमेश्वराचं काय आहे ते लेणं नेसणं पांघुरणे ते नेमते. म्हणजे काही परमेश्वराच्या लीळा किंवा ग्रहणा किंवा संबंधदान. परमेश्वर काय लीळा करतात ग्रहणा करतात काय दान देतात हे नेणे ऐसे जाणणे नाही. ऐशे नेणे ऐशे ते ज्ञान म्हणून तीही ज्ञानाच्या वेगळाला असे. म्हणून तो काय करतो त्याला ज्ञानाची प्रतीती होते. ज्ञानाच्या वेगळा तो राहतो. अशा प्रकारचा जाग सुतैल्याचा दृष्टांत स्वामी चक्रांनी आपल्याला सांगितलेला आहे. जाग सुतेलियाचा असा दृष्टांत आहे. आता 103 दृष्टांत आलेले आहे. आज बरेच दृष्टांत आले. मग आपण आता प्रश्न उत्तर घेणार आहे या ठिकाणी. हां रामकृष्ण नेमाळे. भास्कर भट्ट बोरीकर भागवत मधील एकादश स्कंदामध्ये आचार्य नागदेवासमोर वाचन करतात तेव्हा ते रडतात व त्यांच्या हृदयाला पाजर फुटतात असे का? श्रुतीस्थळ आपण ऐकलेलं आहे. श्रुतीस्थळामध्ये भास्कर भट्ट बोरीकर म्हणजे कवीश्वर व्यास भागवतातला एकादश स्कंद म्हणजे 11वा अध्याय एकदा त्यांनी नागदेव आचार्याच्या समोर वाचला. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचं वर्णन अतिशय उत्तम प्रकारचं दिलेलं असेल. श्रीकृष्ण चक्रवर्तीची लीळा अगम्य असतील. त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या लीळा अगम्य ऐकल्यानंतर भट्टोबासाच्या अंतकर्ण काय आलं द्रवे म्हणजे काय आलं पाझर फुटला. डोळ्यातून असं निघालं. ते म्हणजे आता नको वाचू माझं अंतकर्ण त्याच्याने काय होतं द्रव. म्हणजे इतक्या सुंदर प्रकारचं भास्कर भट्ट बोरीकरांची बोलण्याची क्षमता होती की त्या भागवतामधला एकादश स्कंदाच्या श्रीकृष्णाची लीळा सांगत असताना भट्टोबासासारख्या माणसाचा हृदय काय होतं पाजळत होतं. कारण त्या लीळाच तशा अगम्य होता. आपणही अगम्य लीळा जर आपल्या दृष्टीत एकाग्र चित्ताने जर ऐकल्या तर आपलं हृदयसुद्धा काय होतं पाझरतं. पाझरायलाच पाहिजे. नाही पाझरलं तर माझ्यासारखा दगड माणूस समजून घ्यायचं. संगीता चौधरी. हां संगीता बाई मराठे यांचा प्रश्न आहे. कीर्तीचे फळ मग त्याला कोणती देवता देते? हां कीर्तीचा दृष्टांत ऐकला परंतु बराबर ऐकला गेला नाही किंवा बराबर
ऐकलेला नाही. कदाचित होऊ शकतं एखाद्या वेळेस जागतिया सुत्यासारखं दृष्टांताप्रमाणे होऊ शकतं. त्या कीर्तीच्या दृष्टांतामध्ये सरळ सांगितलं आहे की त्याशी देवता आपले फळ न दे, त्याशी कीर्तीची होय. त्यामुळे देवतेच्या फळाचा प्रश्न नाही. तो कीर्तिरूप क्रिया करतो जो कोणीही करतो, दैवराठीचा असो का कर्मराठीचा असो, देवता आपलं फळ देणार नाही, परमेश्वरसुद्धा आपलं फळ त्याला देणार नाही, असं दृष्टांतामध्ये सरळ लिहिलेलं आहे. त्याशी तो हात चढवी, लोक चांगलं म्हणतात हात चढवी, तेव्हा त्याशी कीर्तीचे फळ होय, देवता आपले फळ नेदी. तसं इथंसुद्धा कीर्तीपर क्रिया केली, लोकांना दाखवण्यासाठी क्रिया केली, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जर क्रिया केली तर देवता परमेश्वर आपले फळ नेदी. कीर्तीचेच लोकांमध्ये फक्त कीर्ती होईल, हेच त्याला, बाकी दुसरं काही होणार नाही. रामकृष्ण नेमाळे एखादी मूर्ती झाली भंगली तर त्याची देवराठी आणि कर्मराठीमध्ये काय म्हणतात? हां, दैवराठी आणि कर्मराठीमध्ये एखादी मूर्ती भंगली, कर्मराठीमध्ये मूर्ती खोमली म्हणतात त्याला. मूर्ती जर खोमली म्हणजे तिचा हातपाय जर तुटला तर त्या प्रतिमेचं अन्य राठीत पूजन करत नाही. ती भंगली मूर्ती आहे म्हणून ती देवळीच भंगली म्हणून तिचं पूजन करत नाही. परंतु कर्मराठीचा शब्द वेगळा करून दैवराठीमध्ये जर बोललं की बुवा परमेश्वराचा येथच्या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आद करून तुम्हा नमस्करणे किंगा, हे ओट्या गोट्याचा बनवलेली एखादी पाषाणाची मूर्त, ते संपूर्ण काय आहे? नमस्कारी आहे. आणि परमेश्वराचा संबंध त्या मूर्तीला झालेला आहे. आणि ती मूर्ती कोरदाराने कोरली आणि कोरल्यानंतर आपल्याला भेटली, तिचा हात तुटला म्हणजे ती भंगली असा अर्थ समजायचा नाही. कारण ते मूर्त पूर्णपणे नमस्कारी आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराचं सामर्थ्य आहे. हात तुटला म्हणजे सामर्थ्य गेलं असं नाही. परमेश्वराच्या जो सामर्थ्य आहे, माया कृपेचा निक्षेप, हा जोपर्यंत महासंहार किंवा अवांतर संहार होत नाही तोपर्यंत तो जात नाही. तर खोमली अशा कितीही खोमल्या तरी दैवराठीची मूर्त आपल्यासाठी 100% नमस्करणीय आहे. पण कर्मराठीमध्ये मात्र जी मूर्त खोमली तिचे पूजन करत नाही, तिच्यातलं सामर्थ्य निघून जातं. ऑनलाईन किंवा अधिकरणासमोर पोथी कशा प्रकारे ऐकावी आणि ऐकताना योग्यता कशी लागेल आणि दोष कोणते? ऑनलाईन पोथी ऐकत असताना, बरोबर, हा प्रश्न ठीक आहे. ऑनलाईन पोथी ऐकत असताना आपण कशी ऐकावी? पुढं ते दोष लागतील का? आपण कसं ऐकतो? हां, दोष लागतो का? ऐकायचं कसं? तर आपण जशी पोथी ऐकतो ना मंदिरात येऊन, तशीच प्रकारची पोथी ऑनलाईनवर बी ऐकावं लागेल. अधिकरणं जरी समोर नसले तर उत्तर दिशेला 2 दंडोत घालायचे आणि मग 2 दंडोत घालून बसायचं. उठतानासुद्धा उत्तरेकडे अधिकरणं नसल्यामुळे 2 दंडोत घालायचे आणि मग उठायचं. असं जर केलं तर दोष लागणार नाही. असं जर नाही केलं, उठले 8 वाजले का केले की चालू केले आणि बसले की दोषाला पात्र होतान. ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ब्रह्मविद्याशास्त्र नतमस्तक झाल्याशिवाय येत नाही. म्हणून आपण समोर बसल्यांनी सुद्धा उद्या हा विचार करायचा की 2 दंडोत घालायचे, 2 दंडोत घालूनच बसायचं. उठताना सुद्धा 2 दंडोत घालायचे. असा जो करेल त्याला ते परमेश्वराची ब्रह्मविद्या प्रभू होईल. ऑनलाईन ऐका, नाही तर प्रत्यक्ष अधिकरणाच्या समोर ऐका, पण दंडोत घातल्याशिवाय ब्रह्मविद्या ऐकायचा अर्थ नाही. तद्विधी प्रणिपातेनं, प्रणिपात झाल्याशिवाय ते प्रश्नाचे उत्तराचा सिद्धांत मिळत नाही. झाले, बस, दंड.